हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। मी आहे मैत्री। तुमच्यासाठी या व्हिडिओत घेऊन आली आहे कृती क्रमांक 6 जलचक्र, जी की तुमच्या प्रयोगवहीच्या पान क्रमांक 22 वर दिलेली आहे। तुमच्या इयत्तेचे इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया। कृती क्रमांक 6 आहे जलचक्र। त्यात आपल्याला दिलं आहे जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा। म्हणजे जलचक्राची नावं असलेली आपल्याला आकृती काढायची आहे। तुम्ही जलचक्राची अशा पद्धतीने आकृती काढायची आहे। आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर जे जलाशय आहे तेथील पाण्याचे बाष्पीभवन होत असते। बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होते आणि वाफ हलकी असल्यामुळे ती हळूहळू हवेत तरंगते आणि वरच्या दिशेस जाते। वरच्या दिशेला बाष्पाचे संघनन होते। बाष्पाचे संघनन होते म्हणजे काय? वरच्या भागात गारवा असतो। तुम्ही उंच डोंगरावर गेले असणार कुठे फिरायला, तर तेव्हा तिथे गारवा जाणवला असेल। म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा उंचावर गार हवा असते। त्यामुळे झालेल्या बाष्पीभवनाचे संघनन होते। जे पाण्याचे कण आहेत ते एकत्र येतात आणि त्यापासून ढग तयार होतात। तयार झालेले ढग हे हवेमुळे आपली जागा बदलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो। जेव्हा बाष्पाचे कण एकत्र येतात तेव्हा ते हवेपेक्षा जड होतात। त्यामुळे ते खालच्या दिशेने परत पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असतात। त्यामुळे ढग निर्मितीनंतर पाऊस ही प्रक्रिया होते। पावसापासून पृथ्वीकडचा जो बाण आहे तो पृथ्वीच्या दिशेने तुम्ही काढायचा आहे। माझ्याकडून तो वरच्या दिशेने झाला आहे। ढगांपासून पाऊस पृथ्वी तलावर येतो आणि पृथ्वी तलावर येणारं पाणी हे एकत्र होऊन नदी नाल्यांद्वारे समुद्राला मिळते। समुद्राला मिळालेल्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते। परत त्यांचं संघनन होऊन ढगांमध्ये रूपांतर होते। त्यानंतर परत पाऊस पडतो आणि हे पाणी परत जलाशयांना मिळते। अशा पद्धतीने जलचक्र हे सुरूच राहते। आय होप तुम्हाला समजलं असणार। अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।